चा आणि मंत्रिमंडळाचा शपथविधीचा कार्यक्रम 5 तारखेला संध्याकाळी आझाद मैदानावर होतोय। मात्र त्याआधी देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर सत्तेच्या केंद्रस्थानी सागर बंगला आहे आणि त्यामुळे नेत्यांची रेलचेल येणं जाणं वर्दळ ही प्रचंड प्रमाणात आहे। फडणवीस यांना भेटण्यासाठी अनेक नेत्यांची गर्दी झाल्याचं पाहायला मिळत आहे। भाजपचे संकटमोचक गिरीश महाजन, पंकजा मुंडे, कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासोबत अनेक नेते आणि नवनिर्वाचित आमदारांनी फडणवीस यांची भेट घेतली। राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे हे सुद्धा फडणवीस यांच्या भेटीसाठी आले होते, पण या सगळ्यात सागर बंगल्यावर शरद पवार यांच्या गटाचे खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा हे देखील देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी आल्यानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं। दरम्यान सुरेश म्हात्रे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीचा नेमका तपशील अद्याप समोर आलेला नाही। राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकृती काहीशी बरी नाही, त्यामुळे त्यांच्या आजच्या सर्व बैठका आणि कार्यक्रम रद्द करण्यात आले। डॉक्टरांनी त्यांना विश्रांती घेण्याचा सल्ला दिलाय। दरम्यान एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी आज महायुतीच्या नेत्यांची बैठक होणार होती, पण फडणवीस आणि अजित पवार यांच्या उपस्थितीत ही बैठक होणार असल्याची माहिती खरं तर सूत्रांनी सकाळीच दिली होती। मात्र डॉक्टरांनी एकनाथ शिंदे यांना सक्तीनं विश्रांतीचा सल्ला दिलाय, त्यामुळे आता शिंदे यांच्या सर्व बैठका रद्द करण्यात आल्याची माहिती आहे। दरम्यान राजकारण हा असंतुष्ट आत्म्यांचा सागर आहे। इथे कुणीही समाधानी नाही। प्रत्येकाच्या महत्त्वाकांक्षा मोठ्या झाल्या आहेत, त्यामुळे जीवनातला आनंद हरवलाय, असं भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलंय। राजकारण असो किंवा कॉर्पोरेट जगत, इथे प्रत्येक जण असंतुष्ट असल्याचं मनोगत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केलंय। ये अतृप्त आत्माओं का महासागर, तो लोग हंसने लगे। तो मैंने बोला यहाँ हर आदमी दुखी है, क्योंकि जो कारपोरेटर बनता है वो इसलिए दुखी है कि उसको एमएलए का चांस नहीं मिला। एमएलए इसलिए दुखी है कि उसको मंत्री मंडल में समावेश नहीं हुआ, और जो मंत्री बना वो इसलिए दुखी है कि उसको अच्छा डिपार्टमेंट नहीं मिला, और बाद में वो इसलिए दुखी है कि वो मुख्यमंत्री नहीं बना, और मुख्यमंत्री इसलिए टेंशन में है कि हाईकमांड कब रखेगी और कब निकालेगी इसका भरोसा नहीं है। दिलखुलास गडकरी। तिकडे महायुतीमध्ये मुख्यमंत्री पदावरून चर्चा सुरू असताना याबद्दल संजय राऊत यांनी वक्तव्य केलंय। एकनाथ शिंदे यांना पोलिसांचे सलाम हवेत, त्यांना पोलीस यंत्रणा आपल्या ताब्यात हवे, जेणेकरून ते यंत्रणेचा वापर करून भाजपच्या अंगावर जाऊ शकतात, अशी शंका राऊत यांनी उपस्थित केली। शिंदे सेनेला गृहमंत्रीपद यासाठी हवं आहे की त्यांना पोलिसांचे सलाम हवेत। पोलीस यंत्रणा वापरून त्यांनी अनेकांवरती खोटे गुन्हे दाखल केले, दहशत निर्माण केली, निवडणुका लढण्याचा प्रयत्न केला। ही यंत्रणा त्यांच्या हातात पाहिजे आणि भविष्यामध्ये या यंत्रणेचा वापर करून ते भारतीय जनता पक्षाच्या अंगावर सुद्धा जाऊ शकतात। ही त्यांची वृत्ती आहे आणि विकृती सुद्धा आहे। दुसऱ्या क्रमांकाचं खातं हे गृह खातं आहे, पण मुख्यमंत्री गृह खातं आपल्याजवळ ठेवतो, देवेंद्रजींनी ठेवलेलं आहे। गृहमंत्री हे जर मुख्यमंत्रीपद जर भाजपकडे गेलेलं आहे असं जर समजलं तर उपमुख्यमंत्र्यांकडे गृहमंत्रीपद हे असतं, हे संकेत आहेत। म्हणून गृहमंत्रीपद हे आमच्याकडे असणं हे तेवढं सोयीचं आणि भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी ह्या महायुतीला सुद्धा चांगलं असेल हे या दृष्टिकोनातून ते आम्ही मागितलेलं आहे। याचा निर्णय ह्या तिन्ही नेत्यांनी आज घ्यायचा आहे। तिकडे महायुतीत अजित पवार नसते तर आमच्या 100 जागा निवडून आल्या असत्या, असा दावा शिवसेनेचे नेते आमदार गुलाबराव पाटील यांनी केलाय। गुलाबराव पाटील यांच्या वक्तव्यावर राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी मात्र खोचक टोला लगावलाय। निश्चितपणाने या ठिकाणी अजितदादा पवारांना ज्यावेळेस घेतलं त्यावेळेस आम्ही विरोध केला नाही। ज्यावेळेस हिंदुत्व म्हणून आपण एकत्र आलो, पण तरी सुद्धा अजितदादांना घेतलं गेलं, आम्ही त्याचा विरोध केला नाही। जर आम्ही त्यावेळेस त्यांना घेतलं नसतं
तर शिवसेनेलाही 1,200 जागापर्यंत मिळाल्या असत्या आणि आम्ही 100 जागांवर राहिलो असतो. पण शेवटी जे केंद्राकरता फायद्याचं आहे ते जर भाजप करत असेल तर आम्ही भाजपला मदत केली. ठीक आहे, आता गुलाबरावचं ते मत आहे. समजा गुलाबराव ते बरोबर नसते तर आमच्या 100 आल्या असत्या. आहे का त्याच्यामध्ये? काय शेवटी त्या तिघांनी म्हणून जो चांगले निर्णय घेतले, काय मग ते लाडक्या बहिणीच्या संदर्भात असतील, ओबीसीला प्रोटेक्ट करण्याच्या संदर्भात असतील, शेतकऱ्यांच्या बाबतीत चांगले निर्णय, त्या चांगल्या निर्णयाचं फलित जे आहे ते महायुतीला मिळालं. तिकडे बच्चू कडू यांनी भारतीय जनता पक्षावर सडकून टीका केली आहे. एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानं भाजप सत्तेत आल्याचं कडू यांनी म्हटलंय. भाजपला सत्तेत बसवणाऱ्या एकनाथ शिंदे यांना भाजप विसरला असा टोलाही कडू यांनी लगावला. भाजपला आता आकड्यांचं गणित दिसतंय असं बोलून बच्चू कडू यांनी एकनाथ शिंदे यांची बाजू घेत भाजपला खडे बोल सुनावले. शिंदे साहेबांच्या नाराजीचं खरं कारण असं आहे का ते बंडखोरी केली आणि सत्तेत भाजपला आले. आता सत्तेत भाजप आली नसती तिथपर्यंत शिंदे साहेब बाहेर पडले नसते. ते जर बंडखोरी केली नसती तर हे सगळं कठीण झालं असतं. भाजप आता सध्या विसरला, आकड्याच्या गणितात आलेला आहे. आकड्याच्या गणितामुळे ही नाराजी साहजिक आहे. महायुतीचं सरकार मजबूत असल्याचं वक्तव्य संजय शिरसाट यांनी केलं आहे. तसंच एकनाथ शिंदे हे दिल्लीच्या राजकारणात जाणार नाहीत असंही त्यांनी स्पष्टपणे नमूद केलं. राज्यात कोणतं पद घ्यायचं याचा निर्णय स्वतः एकनाथ शिंदे घेणार असून ते जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल असंही संजय शिरसाट यांनी स्पष्ट केलं. शिंदे साहेब हे दिल्लीच्या राजकारणात जाणार नाहीत. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये त्यांनी कोणतं पद घ्यावं, कोणतं घेऊ नये याबद्दल आम्ही त्यांना कोणीही सल्ला दिलेला नाही. त्यांचा निर्णय ते स्वतः घेतील. पक्षप्रमुख म्हणून, आमचे मुख्य नेते म्हणून त्यांना तो अधिकार सर्वांनी बहाल केलेला आहे. म्हणून शिंदे साहेब जोही निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असणार आहे. म्हणून काय होईल उद्या याचा सर्वस्वी निर्णय एकनाथ शिंदे साहेबांच्या हातात आहे. भारतीय जनता पक्षानं ईव्हीएममध्ये 10% मतदान सेट केल्याचा आरोप आमदार रोहित पवार यांनी केला आहे. तर शिवसेना राष्ट्रवादीनं 8% मतदान ॲडजस्ट केलं असा आरोपही त्यांनी केला आहे. बॅलेट पेपरवरील पोस्टल मतांनुसार महाविकास आघाडीला 137 जागा अपेक्षित होत्या. विधानसभेला महायुतीतल्या पक्षांचा स्ट्राईक रेट कसा वाढला असा प्रश्नही त्यांना अद्यापही पडला आहे. की जिथं भाजपचा उमेदवार महाविकास आघाडीच्या विरोधात उभा होता तिथं कुठंतरी ईव्हीएम मध्ये ऍडजस्टमेंट हे 10% झालं होतं का काय असा प्रश्न निर्माण होत आहे. जिथं अजितदादा आणि एकनाथ शिंदे साहेबांचा उमेदवार उभा होता तिथं 8% ऍडजस्टमेंट झालं अशी चर्चा आहे. त्याचा अर्थ 100 मतदान जेव्हा होत होते त्यानंतर 10% म्हणजे 10 मतं सिस्टमकडनंच म्हणजे ईव्हीएम कडनंच तिथं ऑटोमॅटिकली बीजेपीला मिळत होते अशी एक चर्चा तिथं सुरू झालेली आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना उद्धव ठाकरे यांना या ऍडजस्टमेंटच्या अनुषंगाने किती मिळायला पाहिजे तर 126 मिळायला पाहिजे होते. बॅलेट पेपरचा अंदाज काढला जे खरं बॅरोमीटर असतं नाही तर ज्याचा अंदाज खरा निघू शकतो. आजपर्यंत इतिहासामध्ये तो खरा निघालेला आहे. आपल्याला 137 मिळायला पाहिजे महाविकास आघाडीला.